3 वर्ष, मल्टिपल इंजरीज, एंडलेस डाऊट्स आणि शेवटी एक गोल्ड मेडल. ही फक्त एक कमबॅक स्टोरी नाही, ही आहे एक फायटरची सर्व्हायवल स्टोरी. ही आहे हुसामुद्दीनची कहाणी, जो सगळे अगेन्स्ट असताना सुद्धा थांबायला तयार नव्हता. आता बहुतेक ॲथलीटसाठी नॅशनल चॅम्पियनशिप जिंकणं हा सेलिब्रेशनचा मोमेंट असतो, पण हुसामुद्दीनसाठी हा मोमेंट तर जास्त पर्सनल होता. हा मोमेंट होता त्याच्या स्ट्रगलचा, त्याच्या पेशन्सचा आणि त्याच्या बिलीफचा. 3 वर्ष आधी त्याच्या करिअरमध्ये एक मोठा रोड ब्लॉक आला. एक इंजरी, मग दुसरी आणि मग तिसरी. जेव्हा जेव्हा कमबॅक जवळ येत होतं, तेव्हा त्याचं शरीर पुन्हा त्याला थांबवत होतं. ट्रेनिंग कॅम्प्स मिस झाले, टुर्नामेंट स्किप झाले आणि बॉक्सिंगचं वर्ल्ड पुढे जात होतं. पण हुसामुद्दीन एक वेगळीच फाईट लढत होता, जे बाहेरच्या कोणालाच दिसत नव्हते. स्पोर्ट्सची हार्श रियालिटी पण समोर आली. तुम्ही इंजर्ड असाल तर कोणीतरी दुसरं तुमची जागा घेतो. नवीन फेसेस येतात, नवीन चॅम्पियन्स तयार होतात आणि तुमचं स्पॉटलाइट हळूहळू फेड होतं. पण स्पॉटलाइट गेली तरी हुसामुद्दीनचं बिलीफ गेलं नव्हतं. कॅमेराज पासून दूर, अपलॉज पासून दूर तो शांतपणे काम करत होता. दुनियाला प्रूव्ह करायला नाही, पण तो स्वतःला सांगत होता की मी अजून इथेच आहे. कमबॅकचा रस्ता बिलकुल स्मूथ नव्हता. सेटबॅक्स होते. काही ट्रेनिंग सेशन्स मध्ये बॉडी साथ देत नव्हती. काही वेळेस सगळा प्रोग्रेस फ्रजाईल वाटायचा, पण प्रत्येकदा पडल्यावर तो पुन्हा उठला. जेव्हा हुसामुद्दीन परत कॉम्पिटेटिव्ह बॉक्सिंग मध्ये आला, एक्सपेक्टेशन्स बाहेरच्या वर्ल्ड मधून खूप लो होत्या. लोक विचारत होते की हा प्रेशर हँडल करू शकतो का, पण प्रत्येक फाईट मध्ये त्याने दाखवलं की त्याच्या बॉक्सिंग मध्ये अजून पण क्लॅरिटी आहे. काम अप्रोच, स्मार्ट मुवमेंट आणि रिंग मध्ये कंट्रोल. पण यावेळेस एक नवीन गोष्ट पण होती, ती म्हणजे मॅच्युरिटी. नॅशनल चॅम्पियनशिप पर्यंत पोहोचता पोहोचता नरेटिव्ह चेंज व्हायला सुरुवात झाली. फायनल बाउट मध्ये हुसामुद्दीन फक्त अपोनेंटची फाईट करत नव्हता, तो 3 वर्षांची फ्रस्ट्रेशन आणि अनसर्टनिटी सोबत फाईट करत होता. आणि जेव्हा फायनल बेल वाजली आणि रिझल्ट अनाऊन्स झाला, तो मोमेंट सगळं बोलून गेला. हुसामुद्दीन गोल्ड मेडल जिंकून नॅशनल चॅम्पियन झाला. आजच्या वर्ल्ड मध्ये जिथे इन्स्टंट सक्सेस सेलिब्रेट होतो, तिथे हुसामुद्दीनची स्टोरी एक पॉवरफुल रिमाइंडर आहे की प्रोग्रेस नेहमीच स्ट्रेट लाईन मध्ये नसतो. काही बॅटल्स स्पॉटलाइट पासून दूर लढल्या जातात आणि काही विक्टरीज स्कोर बोर्ड पेक्षा खूप मोठ्या असतात. हुसामुद्दीनने हे दाखवलं की इंजरीज तुम्हाला स्लो करू शकतात, पण तुमची स्टोरी रिडिफाईन करू शकत नाहीत. तुम्हाला काय वाटतं की हा नॅशनल टायटल हुसामुद्दीनसाठी एक नव्या चॅप्टरची सुरुवात आहे का, की हा ऑलरेडी त्याच्या करिअर मधला ग्रेटेस्ट कमबॅक ठरला आहे? हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला नक्की सबस्क्राईब करा.